नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज लेक्चर जे आहे, आपला तास जो आहे तो कशाच्या संदर्भात घेणार आहोत, तर आदिवासी विभाग भरती सामान्य ज्ञान अति संभाव्य प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण करणार आहोत. बरं, त्याचबरोबर आपलं जे लेक्चर आहे ते तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल आणि त्याची तुम्हालाच म्हणजे त्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि लेक्चरच्या शेवटी लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. आज पहिला प्रश्न काय बरं, महात्मा फुले यांनी विश्व कुटुंबवादाची संकल्पना मांडलेलं पुस्तक कोणते यापैकी? गुलामगिरी, शेतकऱ्याचा सूड इशारा, सार्वजनिक सत्य धर्म. तर सार्वजनिक सत्य धर्म जे आहे, काय बरं, सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी विश्व कुटुंबवादाची संकल्पना मांडली. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. आता 1891 मध्ये त्यांनी हे पुस्तक जे आहे लिहिले, म्हणजे प्रकाशित झालेलं आहे. मानवी हक्क, अर्थात हे बाकीचे पण त्यांचे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड इशारा आहे. गुलामगिरी कधी आहे, तर 1873 ला. 1873 ला गुलामगिरी आहे, बरोबर नाही? महात्मा फुले हे आपण आद्य समाजसेवक महाराष्ट्रातले असे म्हणतो, कारण यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती बुधवार पेठेमध्ये. पुणे, बुधवारपेठ, भिडेवाड्या या भिडेवाड्यांमध्ये मुलींची पहिली शाळा काढणारे हे पहिले आपले समाजसेवक होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे धर्मपत्नी सावित्रीबाई फुले 1848 मध्ये, बरोबर नाही? त्याचबरोबर शेतकऱ्याचा असूड सुद्धा आहे, बरोबर नाही? 1883 ला. इथे 1883 ला शेतकऱ्याचा असूड आणि इशारा 1885 ला. कधी आहे बरं? 1885. सार्वजनिक सत्य धर्म 1891 ला. ठीक आहे ना? शेतकऱ्यांची, कुळांची, यात शेतकऱ्यांचा सूड, गुलामगिरी विरुद्ध इशारा, हे सर्व त्यांनी लिहिलेली. त्याबरोबर तृतीय रत्न आहेत, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा आहे. चला पुढे जाऊया. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये केली होती. हे सर्वात महत्वाचं, परीक्षेमध्ये जास्त करून यावरच प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न, सतीची चाल कायद्याने बंद करणारा इंग्रजी अधिकारी यापैकी कोण? डलहौसी, रिपन, बेंटिंग. तर बेंटिंग आहे, बरोबर की नाही? बेंटिंगचा कालखंड हा बंगालचा गव्हर्नर जनरल हा 1828 ते 1833. याच काळामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल असताना त्याने 1829 ला सती प्रथा जी आहे ही प्रथा बंद केली. बरं, नाव याचं झालं, परंतु याला करायला भाग पाडलं ते म्हणजे आपले भारतातले थोर समाजसेवक कोण बरं, तर राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने. आणि त्यांच्याच प्रयत्नाचा एवढा म्हणजे सती प्रथा बंद करण्यामागे बेंटिंग हा तर बंगालचा गव्हर्नर होता, कायद्याने यांनी केलं, पण राजा राम मोहन रॉय यांनी त्यांना करायला भाग पडलं. आणि बेंटिंग हा 1833 चा जो चार्टर्ड ऍक्ट आहे, या चार्टर्ड ऍक्ट नुसार काय झाला तो, तर भारताचा गव्हर्नर जनरल काय झाला? गव्हर्नर जनरल झाला भारताचा. आणि मग 1833 ते 1835 हा त्याचा भारताचा गव्हर्नर जनरल पहिला असा कालखंड आहे. याच काळामध्ये मॅकोले यांच्या अध्यक्षतेखाली पहिला विधी आयोग 1835 ला त्याने स्थापन केला. 1848 ते 1856 डलहौसीच्या काळात बरेच काही घटना घडल्या. 16 एप्रिल 1853 मध्ये पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे भारतामध्ये धावली.
400 प्रवासी, जे बोरीबंदर ते ठाणे असे 34 किलोमीटरचं अंतर, साहेब सिंध आणि सुलतान असे 3 इंजिन, बरोबर की नाही. रिपनला काय म्हणतो आपण, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक 1881 मध्ये आला आणि त्याच्याच काळामध्ये जनगणना 10 वर्षांनी झाली. पहिला कारखाना कायदा रिपनच्या काळामध्ये आला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो लिटनने लावला होता 1878 ला, तो त्याने काढून टाकला, बरोबर की नाही. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील काझीरंगा उद्यान कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम, केरळ. तर आसाम या राज्यामध्ये आहे. कुठे बरं? आसाम राज्यामध्ये आहे. ठीक आहे. आता काझीरंगा हे 1 जून 1905 मध्ये स्थापन झालेले आहे. कधी? 1 जून 1905 मध्ये याची स्थापना. हे प्रसिद्ध आहे एक शिंगी गेंडा यासाठी प्रसिद्ध आहे. आणि 1885 ला युनेस्को 1985 ला युनेस्को यात वारसा स्थळ जे आहेत या स्थळात याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे ना. रणथंबोर राजस्थानमध्ये आहे, बरोबर की नाही. रामगड, विषधारी असे बरेच काही आहेत. रणथंबोर, बरोबर की नाही. काना, त्यानंतर पेंच, बरोबर की नाही. आणि काना आहे, पेंच आहे है ना. आता कुठला आहे? माधव. हे काय आहेत? मध्य प्रदेशमध्ये. आणि भारताचा 58वा व्याघ्र प्रकल्प हा माधव जो मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रात आपले 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, बरोबर की नाही. हे सगळे व्याघ्र प्रकल्प आहेत, बरोबर की नाही. पेरियार कुठे आलं? पेरियार केरळमध्ये आलं, बरोबर की नाही. चला. कान्हा जे आहे 1833 ला स्थापन झालं होतं ना, केरळ. पेरियार केरळमध्ये आलं. आणि आसाममध्ये एकशिंगी गेंडा हा फार महत्वाचा आहे, जो बऱ्याच वेळेला एकशिंगी गेंड्याबद्दल विचारलं जातं. चला. आणि काझीरंगामध्ये हत्तींच्या प्रोजेक्टला 30 वर्ष पूर्ण झाली होती, म्हणून इथे उत्सव साजरा करण्यात आला होता, गजोत्सव, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते? आपले भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. चला पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? आता भट्टाचार्य, देशमुख, पुरी, मल्होत्रा. आता ही नावं जर पाहिली तर आपल्या भारतातली आहेत. आता भारतीय रिझर्व्ह बँक ही पहिल्यांदा मुळात स्थापन झाली 1934 ला, हिचा ऍक्ट आला, कायदा, आणि त्यानुसार 1935 ला याची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळेला ही कलकत्त्याला तिचं मुख्यालय होतं. ओर्सबोन स्मिथ हे याचे पहिले गव्हर्नर होते. स्वतंत्र भारताचे पाहिले तर ते सी डी देशमुख आहेत, जे तिसरे. काय बरं? भारतीय रिझर्व्ह बँकेचे हे तिसरे होते, सी डी देशमुख. बरं, सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून जरी काम केलं असलं तरी अनेक मोठ्या महत्वाच्या पदांवर त्यांनी कामं केलेली आहेत. आपण ते एक एक करून पाहूया कशामध्ये त्यांनी काम केले. दिल्ली विद्यापीठाचे 10वे कुलगुरू होते. दिल्ली विद्यापीठ याचे कितवे बरं? 10वे कुलगुरू. ठीक आहे. 10वे कुलगुरू, जे 62 ते 67च्या काळामध्ये होते. 1962 ते 1967 या काळामध्ये. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग याला युजीसी म्हणतो आपण, बरोबर नाही. याच्यात 56 ते 61 या काळामध्ये होते. 1956 ते 1961 या काळामध्ये. आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून 1950 अर्थमंत्री जे चौथे 1950 ते 1956 या काळात होते. ठीक आहे. आणि आरबीआयचे तिसरे गव्हर्नर जे 1943 ते 1949. कालखंड काय होता त्यांचा? 1943 ते 1949 या काळात काय बरं? गव्हर्नर म्हणून होते. आता याच्यातच आपल्याला काय झालं होतं? स्वातंत्र्य मिळालं होतं 1947. त्यामुळे हे काय झाले? स्वतंत्र भारताचे पहिले आणि आरबीआयचे तिसरे.
आता सध्याचे पाहिलेत रिझर्व्ह बँकेचे तर कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत 26वे. बरोबर की नाही? चला, पंचायत समिती, या पंचायत समितीचा सभापती आपल्या पदाचा राजीनामा हा कोणाला देतो? कोणाकडे देतो? पंचायत समितीचा. जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त. तर जिल्हा परिषद अध्यक्ष याच्याकडे देतो. बघा, पंचायत समितीचे सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देणार? सदस्य अध्यक्षाकडे. पंचायत समितीचा उपाध्यक्ष हा आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देणार? पंचायत समितीचा अध्यक्षाकडे. आणि पंचायत समितीचा अध्यक्ष हा आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला देतो, सुपूर्द करतो. लक्षात आलं? आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा हा विभागीय आयुक्ताकडे सुपूर्द करतो. ठीक आहे. आता जर पंचायत समितीचा सचिव म्हटलं, सचिव, तर तो कोण असतो? गटविकास अधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो? BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे, तेही लक्षात ठेवा. पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा मात्र 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? सरकारी, तर तो कोण असतो? CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. निळी क्रांती या संदर्भात आपल्याला विचारले, निळी क्रांती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? फळबाग, नदीजोड प्रकल्प, खत, मासेमारी. तर मासेमारी. बघा, वेगवेगळ्या क्रांती झाल्या, यामध्ये महत्वाची झाली होती 1965 ला, जी आपले भारताचे हरित क्रांतीचे जनक, बरोबर नाही, ज्यांना इंटरनॅशनली आपण ज्यांना मानतो ते म्हणजे कोण बरं? नॉर्मन बोरलॉग. आणि MS स्वामीनाथन हे आपल्या भारताचे हरित क्रांतीचे जनक, बरोबर नाही. आता नुकताच 2024 ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. ते 53वे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी होते, बरोबर नाही. आणि महाराष्ट्र सरकारने त्यांचा जो जन्मदिवस आहे 7 ऑगस्ट, हा जन्मदिवस शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषणा केलेली आहे. आता मासेमारी, निळी क्रांती ही मासेमारी याचं प्रजोत्पादन वाढवणं आणि त्या संदर्भात उद्योग आणि त्याच्यावर असलेले जे काही उद्योग आहेत त्यांना वाढवणं, या संदर्भातलं होतं निळी क्रांती. आता निळी क्रांती ही पंचवार्षिक, जी 7वी पंचवार्षिक होती, 7वी पंचवार्षिक योजना या काळात काय झाली? सुरू झाली. ठीक आहे. याचे जनक हिरालाल चौधरी आहेत. याचे जनक कोण? हिरालाल चौधरी, बरोबर नाही. आणि महाराष्ट्र शासनाने नीलक्रांती अभियान, महाराष्ट्र शासन यांनी नील क्रांती अभियान जे आहे हे कधी सुरू केलेलं आहे? तर 2017 ला. घोषणा कधी केली आहे? 2017 ला काय केलेली याची घोषणा. ठीक आहे. आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये फळांचं गाव कोणतं फळ आहे म्हणून तुम्हाला सांगतो, है ना, ते पण विचारतात. धुमाळवाडी, साताऱ्यामधलं. चला, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा. तर छत्रपती संभाजीनगर हे काय ओळखलं जातं? 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं, बरोबर नाही. ही आपली पर्यटनाची आहे ना राजधानी, ही आपली राजधानी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर आहे ना, ही ऐतिहासिक आहे आपली. आता छत्रपती संभाजीनगर यांना मुळातच या 52 दरवाजाचं का म्हणतात? कारण तसे तेवढे दरवाजे होते, बरोबर की नाही. आता तो एकदम आपण याचा इतिहास पाहिला तर 13व्या शतकामध्ये याची सुरुवात झाली, बरोबर की नाही. 13व्या शतकामध्ये म्हणजे 1308 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी, 1308 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याचं इथे येणं झालं, बरोबर की नाही. आणि हा दिल्ली सल्तनतला जोडला गेला, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हे काय झालं? दिल्ली सल्तनत
याला जोडला गेला तिथून. आणि नंतर मग बरेच यात महत्वाची काय होती तर मोहम्मद बिन तुगलक जो 1327 मध्ये आला होता. 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलक ज्याने काय केलं होतं तर दौलताबाद ही काय गेली होती राजधानी. बरोबर नाही या कारकिर्दीमध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये दौलताबाद ही काय झाली होती मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये त्याने राजधानी आणि परत त्याने दिल्लीला नेले. बरोबर नाही. तर छत्रपती संभाजीनगर यालाच 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विधवा केश वपन कायद्याने बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक. बघा यापैकी लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संदर्भात येत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले आणि गोपाळ गणेश आगरकर हे प्रामुख्याने येतात. पण त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं याच्यासाठी प्रयत्न केला होता. पूर्वी या स्त्रियांना समाजामध्ये कोणतंही स्थान नव्हतं. ज्या स्त्रीचा पती त्याच्या नवऱ्याचा मृत्यू झाला असेल तर तिला पुढे जगण्याचा अधिकार नव्हता. पूर्वी सती जायचं. बेंडिंगच्या काळामध्ये 1829 मध्ये तो कायदा झाला आणि कायद्याने ती बंदी आणली. त्यानंतर मात्र स्त्रियांना जगण्याचा अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला. त्यामध्ये कोणत्याही रंगाचं त्यांनी वस्त्र परिधान करायचं नाही. रंगाचं म्हणतोय मी. त्यांनी फक्त सफेद श्वेत वस्त्रच परिधान करायचं. आणि त्यानंतर त्यांनी डोक्यावरचे केस काढायचे, भुवयांवरचे केस काढायचे. त्यांनी कधीही पायामध्ये म्हणजे चप्पल घालायची नाही. त्यानंतर कोणत्याही समारंभामध्ये त्यांना प्रवेश नसायचा. आणि अशा या परिस्थितीमध्ये या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये नाव्यांचा संप केला. तो याचाच निषेध होता की स्त्रियांचं केशवपन हे करणं आणि हे प्रयत्न करणारे केशवपन कायद्याने बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले. बरोबर की नाही. पुण्यामध्ये नाव्यांचा संप त्यांनी 1863 मध्ये केला होता. पुणे येथे जे केशवपन करणारे आहेत यांचा काय केला यांचा संप केला. कधी 1863 मध्ये केशवपन कायद्याने बंद करण्यासाठी. कुठे गेला पुणे येथे हे लक्षात ठेवा. 1856 मध्ये 26 जुलै विधवांच्या बाबतीत जर विचारलं गेलं तर 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आला डलहौसीच्या काळामध्ये आणि ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नाने 26 जुलै 1856 मध्ये हा कायदा आला. तेलतांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य टिळक यांना विचारलं जातं ओळखलं जातं. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक हे 1881 मध्ये फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल बरोबर की नाही. त्याच्यानंतर मराठा आणि केसरी मराठ्याचे संपादक लोकमान्य टिळक जे इंग्रजी मधून यायचं आणि केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर जे मराठीमधून यायचं. नंतर आगरकरांनी फारकत घेऊन 1888 ला सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं. एक प्रश्न यांच्या संदर्भात हा सुद्धा विचारला जातो स्वतः जिवंत असताना स्वतःची अंत्ययात्रा पाळणारे कोण तर गोपाळ गणेश आगरकर हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. गोविंद रानडे यांनी पण काढलं होतं 1861 मध्ये विधवा पुनर्विवाह संघ. 1861 मध्ये विधवा पुनर्विवाह मंडळ कोणी काढलं होतं न्यायमूर्ती रानडे. आणि त्याचबरोबर विधवा विहोत्तेजक मंडळ कर्वेंनी काढलं होतं 1893 मध्ये. चला पुढे जाऊया. भारतातील समुद्र किनारा लाभलेल्या एकूण राज्य किती आहेत 5 7 9 11 तर 9 आहेत. किती आहेत 9. एक एक करून आपण पाहूया कोणते आहेत. बघा पश्चिमेकडनं सुरुवात होते ना भारताचा हा पश्चिमेचा जो भाग आहे हा पश्चिम आणि पूर्वेकडचा भाग
आणि दक्षिणेकडचा, बरोबर की नाही, अशा 3 बाजूंना लागून आलेला आहे. तर यापैकी कुठलं येतं, तर गुजरात. सर्वाधिक गुजरातला आहे, बरोबर की नाही. गुजरात, महाराष्ट्र, त्यानंतर गोवा, त्यानंतर काय आहे, केरळ, कर्नाटक, बरोबर की नाही. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बरोबर की नाही, तेलंगणा, त्यानंतर ओडिसा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. काय, 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि पश्चिम बंगाल पण आहे ना. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बरोबर नाही, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. कर्नाटक नाही, मला वाटतं केरळ आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर की नाही. तर 9 राज्यांना लागून आहे. त्याचबरोबर 4 केंद्रशासित, ज्यामध्ये दीव दमण, 4 केंद्र शासित, ज्यामध्ये दीव दमण, दादरा नगर हवेली, बरोबर की नाही. त्यानंतर पुद्दुचेरी, त्यानंतर काय, अंदमान लक्षद्वीप, अंदमान निकोबार लक्षद्वीप, ठीक आहे ना. तर 9 राज्य, 4 केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे. आता नुकतंच काय झालंय, महाराष्ट्राची जी किनारपट्टीची लांबी होती 720 किलोमीटरची, ती आता बदललेली आहे, 877.97 किलोमीटरची झालेली आहे. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळांचं नाव काय. विजयघाट, राजघाट, वीरभूमी, शांतीवन. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे काय आहेत बरं, आपले पहिले भारताचे पंतप्रधान, बरोबर की नाही. आणि ह्या 3 वेळेला निवडून आले होते. सर्वाधिक काळ पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे आतापर्यंतचा. आता नरेंद्र मोदी यांचं काय होईल, यांचा कार्यकाळ जास्त होत जाईल त्यांच्यापेक्षा, बरोबर की नाही. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळ यांचा शांतीवन आहे, बरोबर की नाही. काय बरं, शांतीवन. राजघाट हा कोणाचा आहे, महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळांचा आहे, बरोबर आहे. नथुराम गोडसेंनी 31 जानेवारी 1948 ला त्यांनी गोळी मारली. महात्मा गांधी यांचं काय आहे, राजघाट आहे, बरोबर की नाही. अरे, आपल्या उत्तराचं आपण मार्किंग करून घेऊया. विजय घाट कोणाचा आहे, लाल बहादूर शास्त्री यांचं आहे, बरोबर की नाही. हे कोणाचं आहे, लाल बहादूर शास्त्री, बरोबर आहे. लाल बहादूर शास्त्री हे आपले भारताचे दुसरे पंतप्रधान, आणि यांच्याच काळामध्ये 1965 आपण पाकिस्तानाबरोबर युद्ध जिंकलो होतो, बरोबर की नाही. जय जवान जय किसान याचा जो नारा आहे हा त्यांनी त्यावेळेला दिला होता. आणि संशयास्पद मृत्यू त्यांचा झाला होता कुठे बरं, तर ताशकंद मध्ये झाला होता, है ना. आणि वीरभूमी कोणाचं आहे, आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं आहे, बरोबर की नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय, सूर्यमालिकेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह या पुढीलपैकी कोणता आहे. गुरु, बुध, शुक्र, मंगळ. तर कोणता आहे बरं, बुध आहे, बरोबर की नाही. सर्वात जवळचा जर बघितला, आता याच्यामध्ये आपण जो बुध, त्याच्यानंतर शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, बरोबर की नाही, असे करत ग्रह आहेत. सर्वात मोठा असा कोणता आहे, तर गुरु आहे, बरोबर आहे, सूर्यमालिकेतील. आणि
मंगळानंतर त्याला क्षुद्र ग्रहांचा पट्टा म्हणतात. त्याच्यानंतर सगळे ग्रह याच्यावर जास्तीत जास्त काय आहेत? गॅसेस आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा कोणता प्रश्न आहे? महाराष्ट्रातील 29वी महापालिका पुढीलपैकी कोणती आहे? पालघर, धाराशिव, सिंधुदुर्ग, जालना. तर कोणती आहे? जालना. आता नुकतीच 29वी महानगरपालिका झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वात कोणती आहे? पहिली महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायला झालं तर 1888 ला मुंबई महानगरपालिका याचा कायदा येऊन ती स्थापन झालेली आहे. आणि असं करत आतापर्यंत 29वी महानगरपालिका ही जालना आहे. सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 6 ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि तसं पाहायला गेलं तर श्रीमंतीच्या बाबतीत म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड आहे. मुंबई महानगरपालिका सर्वाधिक. आता भूषण गगराणी होते. त्यांच्या जागेवर आता नवीन आयुक्त म्हणून कोण झालेले आहेत बरं सांगा? महिला म्हणून अश्विनी भिडे, ज्या मेट्रोच्या संचालिका होत्या 2020 ते 2025. आता काय झालेले आहेत? तर त्या अश्विनी भिडे या आयुक्त झालेल्या आहेत आणि रितू तावडे हे काय आहेत? बीएमसीचे महापौर आहेत. बरोबर की नाही? मुंबई महानगरपालिका. आता महाराष्ट्र आता महापालिका यामध्ये महापौर जो आहे त्याचा पण शब्द विचारतात. हा विनायक दामोदर सावरकर यांनी दिलेला शब्द आहे. हा पण मागे प्रश्नांमध्ये विचारला जातो की महापौर हा शब्द कोणी दिलेला आहे? रितू तावडे हे कोणते आहेत सध्या आता? तर बीजेपीचे आहेत. हे लक्षात ठेवा. है ना? चला महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका. तर असे प्रश्न होते यामध्ये. सरळ सेवा भरती 2026 चे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यासाठी? तर पहिल्यांदा सबस्क्राईब करावं लागेल आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला म्हणजे सरळ सेवेच्या, आणि शेअर करावं लागेल तुम्हाला. आणि लेक्चर आवडलं तर काय करायचंय तुम्हाला? लाईक करायचंय. पण शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या लेक्चरची नोटिफिकेशन लवकरात लवकर आणि वेळोवेळी मिळत जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.